सतत त्या जॉब मार्केट विषयी ना असं सगळेजण आपापल्या पद्धतीनं ते असे त्यांचे प्रेडिक्शन बनत असतात की नाही आता जॉब मार्केट काही बरं नाहीये, मग एवढे ले ऑफ झाले कारण सतत त्याच बातम्या निगेटिव्ह कानावर पडतात की या कंपनीत एवढी लोक बेंचवर आहे आणि मग एवढे ले ऑफ केले आणि मग स्विच करायचंय आणि मग मिळत नाहीये. तर खरंच आता आत्ताच्या परिस्थितीला जॉब मार्केटची परिस्थिती काय म्हणजे खरंच कंपन्या आता हायर करत नाहीये किंवा आहे त्या लोकांना बाहेर काढतायत की आहे ते एम्प्लॉईज त्या जॉबसाठी रेलेव्हंट राहिलेले नाहीत. सो आताच्या स्थितीमध्ये असं दिसतंय की जे या वर्षाच्या सुरुवातीपासून दिसत आलं की मल्टिपल फॅक्टर्स आहेत आणि ही गोष्ट खरी आहे की जॉब त्या मानाने कमी आहेत आता उपलब्ध. आणि अशी एक आशा होती आपण म्हणू की वर्षाच्या मध्यापासून पुढे जुलै ऑगस्ट पासून थिंग्स विल बिकम सिम्पल ऑर सिम्पलर. आणि त्याच्यामध्ये जे रशिया युक्रेन युद्ध आहे, इस्रायलचं आहे, अशा गोष्टी ज्या सुरू झाल्या त्यावरनं असं वाटलं होतं की लीज आउट हा एक इंटरनॅशनल भाग झाला. दुसरं म्हणजे की पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी खूप देशांमध्ये आणि आता जे काय आपण ऐकतो आहे ट्रम्प किंवा अमेरिकेचं